मला लय अभिमान वाटतंय तुझा. अभिमान वाटतंय म्हणजे? याने स्वतःला जाळून घेतलं असतं तर अभिमान वाटलं असतं तुम्हाला? तुम्हाला ना नेहमीच चुकीच्या गोष्टीचा अभिमान वाटत राहिला. तुमच्यामुळं तो सत्या पण वाईट मार्गाला लागला आणि आता सपनाला पण स्वतःच्या संगतीत घेतले. ए माझ्या घराचं काय करायचं ती माझं मी बघीन. तू कोण बोलणार रे आम्हाला? जयदीप केबिन मध्ये या. जयद्या हिचं काय ऐकू नका बघ. लई मस्तीत आहे ही. हिच्याकडे बघते मी परत. ए माझ्या लेकाला काही बोललेस ना तर गाठ माझ्याशी ध्यानात ठेव. काय चालवले हे? काय तमाशा चालवता बाहेर? हे वागणं शोभतंय? रागाच्या भरात पाऊल उचललं की नुकसान आपलं होतं एवढं लक्षात घ्या. तुमच्यामुळेच वेळ आली आहे ही. काही कारण नसताना काहीच गरज नव्हती सपनाला ह्यात ओढायची. आणि मम्मीचा सुद्धा काही दोष नाहीये. आमच्याकडे तसा पुरावा आहे. कसला पुरावा? कुठला पुरावा? तुम्ही मम्मीला मुद्दाम अडकवताय आणि हे न कळणं इतकं येणार नाहीये मी. अहो खरंच आजवर मी तुमची इज्जत करायचो, पण आज माझ्या लक्षात आलं तुम्ही माझ्या फॅमिलीला संपवायला निघालाय. वहिनी आल्या सत्य दादा, नंतर पप्पा आणि बालमदाजी, आता मम्मी आणि सपना. राहिलो कोण? मी आणि सवी कवी. आम्हाला पण टाका जेलमध्ये. शांत, हे सगळं करताना मला आनंद नाही होत. आनंद नाही होत? मग साताऱ्यात तुम्ही परत का आलात? इकडे ट्रान्सफर कशाला करून घेतली तुम्ही? सांगा ना, काय हेतू होता तुमचा इथं परत येण्याचा? बोला, उद्देश काय होता तुमचा इकडे बदली करून घेण्याचा? मी जे करते ते माझं कर्तव्य म्हणून करते आणि सपनाला आणि मम्मीला मी अशीच अटक नाही केली. त्यांच्या विरोधात माझ्याकडे पुरावा आहे. नीट बघा, दोघींनी पोलिसांच्या रेकॉर्ड रूम मध्ये घुसून फाईल मधनं कागद गायब केलेत. मी कुणावरच पर्सनल राग नाही काढत आहे. माझ्यासाठी कायद्यासमोर सगळे समान आहेत. जर ह्या दोघींनी पुरावे नष्ट केले नसते तर त्यांना अटक करावी लागलीच असती. त्या दोघींनी गुन्हा केलाय आणि तुम्ही जे आता बाहेर करत होता तो पण गुन्हा आहे. त्यामुळे त्यांना सोडण्याऐवजी तुम्हाला जेलमध्ये टाकावं लागेल. वहिनी मग काय करू मी? एक नवरा म्हणून, मुलगा म्हणून ह्या दोघींना सोडण्यासाठी माझ्याकडे दुसरा काय पर्यायच नाहीये.